नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बार्टी मार्फत संस्था निवडीसाठी ऑनलाईन पोर्टल सुरू झाले आहे आणि याच अनुषंगाने बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत, बरेच कॉलही आले। विद्यार्थी मित्रांनो, आता याच विद्यार्थ्यांच्या जे काही शंका आहेत त्या अनुषंगाने हा व्हिडिओ घेऊन येतोय। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। आपण याच्यामध्ये नेमकं संस्था निवडीची जी काही प्रोसेस आहे ही स्टेप बाय स्टेप कशी असणार आहे, तुम्हाला नेमकं कोणती प्रक्रिया करायची आहे या संबंधीची अतिशय डिटेल्स माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। बघा विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी बघा इन्फिनिटी अकॅडमीलाच तुम्ही पसंतीक्रम 1 द्यावा। बघा स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील अग्रगण्य नाव इन्फिनिटी अकॅडमी। ओके, आता ज्या काही आमच्या संस्था आहेत ह्या कुठल्या लोकेशनसाठी कुठले कोर्सेस आहेत याबद्दलची आपण माहिती बघूया। बघा इन्फिनिटी अकॅडमी पुणे लोकेशन। ओके, पुणे लोकेशनसाठी यूपीएससी, पोलीस भरती, एमपीएससी स्टेट सर्व्हिस म्हणजेच राज्यसेवा, एमपीएससी, एमईएस, ग्रुप बी आणि सी, त्यानंतर एसएससी या कोर्सेससाठी पुणे लोकेशनला तुम्ही निश्चितच पसंतीक्रम 1 इन्फिनिटी अकॅडमीला देऊ शकता। त्यानंतर आमच्या इन्फिनिटी अकॅडमी नागपूर ज्या लोकेशन आहेत त्या नागपूर लोकेशनला आयबीपीएस, बँकिंग आणि ग्रुप बी आणि सी, ओके, या दोन कोर्सेससाठी तुम्ही निश्चितच नागपूरसाठी सिलेक्शन करू शकता। त्यानंतर इन्फिनिटी अकॅडमी नाशिक लोकेशनला बघा फक्त पोलीस भरती आणि सैन्य भरती, तर तुम्ही हा कोर्स निवडू शकता। अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा। पुढे बघा, आता तुम्ही पसंतीक्रम दिल्यानंतर किंवा संस्था निवडीसाठी पर्याय क्रमांक 1 इन्फिनिटीला अकॅडमीला दिल्यानंतर निश्चितच आमच्या अकॅडमीमध्ये सर्व तज्ञ मार्गदर्शक व अनुभव शिक्षकांची टीम आहे। विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आता याच्यामध्ये वरील सर्व परीक्षांसाठी प्रशिक्षणाची संस्था विकल्प निवडीसाठी पसंतीक्रम इन्फिनिटी अकॅडमीला तुम्ही दिल्यानंतर तुम्हाला अनुभवी शिक्षक वर्ग यांचं मार्गदर्शन तर मिळणारच आहे। त्यासोबत तुम्हाला या सर्व नोट्स आम्ही विद्यार्थी मित्रांनो देणार आहोत। ओके, आता मागच्या वर्षातील जे बॅचचे विद्यार्थी आहेत त्याच्यामधून सर्वाधिक चांगला निकाल इन्फिनिटी अकॅडमीचाच आहे। स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील प्रत्येक टप्प्यावरती अतिशय महत्त्वपूर्ण मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करत असतो आणि तुम्हाला अनुभवी शिक्षक, त्यानंतर सर्वोत्तम कोचिंग तसेच तुम्हाला इतर सर्व बाबी इन्फिनिटी अकॅडमी मार्फत तुम्हाला मिळणारच आहेत। ओके, आता बघा आमचं पुणे, नाशिक आणि नागपूर लोकेशनचे ऍड्रेस आणि त्याच्या खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे, तुम्ही निश्चितच संपर्क करू शकता। मूळ मुद्द्याकडे जाऊया। आता बघा तुम्हाला सुरुवात अगोदर संस्था विकल्प निवडण्यासाठी बार्टीच्या तुम्हाला अधिकृत जे काही संकेतस्थळ आहे त्या संकेतस्थळावर म्हणजे वेबसाईटवर तुम्हाला जायचंय। ओके, वेबसाईटवर गेल्यानंतर बघा तुम्हाला इथे लॉग इनचा ऑप्शन येईल, त्या लॉग इनवर तुम्ही क्लिक करा। लॉग इनवर क्लिक केल्यानंतर बघा इथे लक्षात घ्या खूप अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, इथे तुम्हाला सुरुवातीला इयर तुम्हाला सिलेक्ट करायचंय। ड्रॉप डाऊन मेन्यू मधून तुम्हाला 2025-26 हे वर्ष सिलेक्ट करायचंय। ओके, त्याच्यानंतर खाली तुमचा रजिस्टर मेल आयडी टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे, तुम्हाला कॅप्चा टाकून तुम्हाला लॉग इन करायचंय। ओके, पहिली स्टेप। आता लॉग इन झाल्यानंतर पुढे तुम्हाला इकडे प्रोफाईल तुमची ओपन होईल आणि प्रोफाईल मध्ये तुम्हाला बघा तुमचं पूर्ण नाव दिसेल, तुमचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर या सर्व तुम्हाला डिटेल्स माहिती दिसणार आहे। ती व्यवस्थित काळजीपूर्वक बघायची विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या तुमचंच नाव आहे का, मोबाईल नंबर तुमचाच आहे का, ईमेल आयडी तुमचाच आहे का, हे व्यवस्थित काळजीपूर्वक बघा। हे बघितल्यानंतर हे कन्फर्म केल्यानंतर इकडे बाजूला स्कीम आणि कोर्सेसवर क्लिक करा। स्कीम आणि कोर्सेसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व स्कीम आणि कोर्सेस इथे दिसतील। ओके, आता त्या कोर्ससाठी तुमचं सिलेक्शन झालंय किंवा एलिजिबल झाला आहात त्याचा तुम्हाला इथे स्कोअर पण दिसणार आहे, लक्षात घ्या। ओके, आता ज्यांचा हे स्क्रीनशॉट आहे त्यांचा आयबीपीएस एक्झामिनेशन साठी सिलेक्शन झालंय। ओके, मग त्या कोर्सच्या समोर बघा तुम्हाला इथे आयबीपीएस या कोर्सच्या समोर तुम्हाला इथे ग्रीन कलर मध्ये अप्लाय हिअरचा असा ऑप्शन दिसणार आहे। ओके, आता हे फक्त आणि फक्त आयबीपीएस ला त्यांचं एलिजिबल झाले म्हणून फक्त आयबीपीएस ला दिसतंय, पण काही विद्यार्थी एकापेक्षा जास्त कोर्ससाठी इलिजिबल झालेले आहेत। मग त्यांच्या प्रत्येक ज्या कोर्सला जे इलिजिबल झाले त्या प्रत्येक कोर्सला त्यांना असं ग्रीन कलर मध्ये अप्लाय हिअरचा ऑप्शन येणार आहे। ओके, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्षात घ्या की तुम्हाला फक्त एकच कोर्स तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो। ओके, कोणता एकच कोर्सचा तुम्ही लाभ घेऊ शकणार आहात, त्यामुळे तुम्हाला ज्या कोर्सचा लाभ घ्यायचा आहे त्या कोर्सच्या समोर अप्लाय हिअरवर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। ओके, हे क्लिक केल्यानंतर पुढे बघा तुम्हाला इन्स्टिट्यूटचे नाव येणार आहेत। ओके, इन्स्टिट्यूटचे नाव आल्यानंतर मग तुम्हाला प्रायोरिटी सेट करायची विद्यार्थी मित्रांनो। मग तुम्ही निश्चितच इन्फिनिटी अकॅडमीला तुम्ही प्रायोरिटी नंबर 1 द्यायचा आहे। ओके, त्याच्यानंतर तुम्हाला बघा एकूण 5 संस्था निवडायच्या आहेत, त्यापैकी तुम्ही पहिला पसंतीक्रम हा इन्फिनिटी अकॅडमीला द्यावा, त्यानंतर तुम्ही कोणत्याही 4 संस्था तुम्ही देऊ शकतात। ओके,
आता प्रेफरन्स देण्यापूर्वी बघा, संस्थेच्या नावाच्या पुढे तुम्हाला संस्थेचं नाव, लोकेशन, त्यानंतर तुम्हाला इथे व्ह्यू डिटेल्स मध्ये त्या संस्थेविषयीची माहिती तुम्हाला दिसणार आहे. म्हणजे त्याचे फोटोज असतील, त्यानंतर गुगल मॅप लोकेशन असेल, त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर असेल, तर तुम्हाला ही सर्व माहिती इथे व्ह्यू डिटेल्सवर जाऊन तुम्ही त्या संस्थेविषयी बघू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला इथे प्रायोरिटी सेट करायची. मग इथे तुम्ही इन्फिनिटी अकॅडमीला 1 नंबर दिला आणि इतर काही 4 संस्थांना तुम्ही प्रायोरिटी सेट केली की तुम्हाला खाली एक असं प्रतिज्ञापत्र तुम्हाला येतं. ओके, मग हे प्रतिज्ञापत्रामध्ये तुम्हाला इथे आय ऍक्सेप्ट करायचं आहे आणि इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, क्लिक केल्यानंतर बघा पुढे तुम्हाला असं एक नोटिफिकेशन येईल की आर यू शुअर, डू यू वॉन्ट टू फ्रीज युअर सिलेक्टेड ट्रेनिंग सेंटर प्रायोरिटीज, म्हणजे ज्या प्रायोरिटीज तुम्ही सिलेक्ट केल्या आहेत यासाठी तुम्ही कन्फर्म आहात का. ओके, चेंजेस कॅन नॉट बी मेड आफ्टर सबमिशन, म्हणजे एकदा सबमिशन केल्यानंतर बदल होणार नाहीये, लक्षात घ्या. ओके, मग तुम्ही कन्फर्म असाल तर तुम्ही इथे कन्फर्म वर क्लिक करायचंय. ओके, कन्फर्म वर क्लिक केल्यानंतर तुमच्या ईमेल आयडीला आणि तुमच्या मोबाईलला एक SMS जाणार आहे, OTP जाणार आहे. तो OTP तुम्हाला टाकायचा आहे, लक्षात घ्या. OTP टाकल्यानंतर तुम्हाला तो व्हेरीफाय करायचा आहे. ओके, व्हेरीफायचा ऑप्शन येईल, तो व्हेरीफाय करायचा आहे. व्हेरीफाय केल्यानंतर पुढे सबमिट झाल्यानंतर अशी तुमची एक पोच पावती जनरेट होणार आहे. ओके, ही पोच पावती जी आहे, मग इथे तुम्हाला तुमचं नाव, त्याच्यानंतर आईचं नाव असेल, डेट ऑफ बर्थ असेल, तुम्ही ज्या ज्या संस्था निवडल्या आहेत त्या संस्थांचे नावं प्रेफरन्स प्रायोरिटी वाईज तुम्हाला इथे दिसतील. ही पोच पावती खूप महत्वाची आहे, ही सांभाळून ठेवा विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. ओके, आता बघा मी पुन्हा एकदा तुम्हाला आवाहन करेल की नक्कीच तुम्ही पहिला प्रेफरन्स हा इन्फिनिटी अकॅडमी निवडू शकतात. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.